मोठी बातमी सध्या समोर येते। पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा धाब्यावर गेल्याचं पाहायला मिळतंय। कारण वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या करण्यात आली आहे। बालाजीनगरमध्ये गोळ्या झाडून ही हत्या करण्यात आली आहे। पुण्यात टोळी युद्ध अजूनही सुरूच असल्याचं दिसून येतंय। पुणे पोलीस नेमकं करतायत तरी काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। तर पुण्यात टोळी युद्ध अजूनही सुरूच असल्याचं या सगळ्या घटनेतून पाहायला मिळतंय। वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या करण्यात आलेली आहे। तर पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचं या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे। तर वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या करण्यात आलेली आहे। बालाजीनगरमध्ये गोळ्या झाडून ही हत्या करण्यात आली आहे। पुणे पोलीस या ठिकाणी पोहोचलेले पुढील घटनेचा पंचनामा हा केला जातोय, तपासही केला जातोय। मात्र पुण्यात टोळी युद्ध अजूनही सुरूच आहे। मग या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस नेमकं करतायत तरी काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। बालाजीनगरमध्ये गोळ्या झाडून ही हत्या करण्यात आलेली आहे। अतिशय धक्कादायक बातमी पुण्यातून सध्या समोर येते। पुण्यामध्ये वनराज आंदेकर हत्येतील आरोपीच्या भावाची हत्या करण्यात आल्याची माहिती ही सध्या समोर येते। वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या करण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सध्या केला जातोय। मात्र या घटनेनं पुन्हा एकदा पुण्यात मोठी खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांच्याकडून। प्रीतम, वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या करण्यात आली, काय अधिक माहिती? हो, बरोबर आहे। आंदेकर आणि कोमकर टोळी युद्ध काही थांबायचं नाव घेत नाहीये आणि पुण्यातील हा आंदेकर टोळी युद्धामध्ये आतापर्यंत झालेला चौथा खून आहे। वनराज आंदेकरांच्या खुनाला आता जवळपास 1.5-2 वर्ष होत आली। त्याच्यानंतर आयुष कोमकरची हत्या, त्याच्यानंतर आता वनराजच्या ज्यांनी खून केला त्या आरोपीच्या भावाची देखील आता भर चौकामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली। पुण्यातील बालाजीनगर परिसरामध्ये ही घटना घडली आणि पुण्यामध्ये सातत्याने खून आणि कोयता गँगच्या या घटना घडत आहेत। जवळपास मागच्या 2 ते 3 दिवसामध्ये 4 ते 5 शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी खून झालेले आहेत। त्याच्यामुळे प्रशासनाची आणि पोलीस प्रशासनाची पकड जी आहे ती अजिबात राहिली नाहीये। धास्ती आहे ती सर्वसामान्य पुणेकरांना की कधीही कुठून आपल्यावरती हल्ला होऊ शकतो। आज सकाळी भर चौकामध्ये वरळीच्या ठिकाणी गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली। त्यामुळे पुणे पोलीस नक्की काय करतात सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतोय। कारण इतक्या सगळ्या गजबजलेल्या शहरामध्ये अशा खुनाच्या घटना वारंवार घडतात आणि टोळी युद्ध हे थांबायचं नाव घेत नाही आणि पुणे विद्येचं माहेर घेणे अनेक तरुणांचा या शहरामध्ये वावर असतो। त्याच्यामुळे त्यांच्या मनावर देखील परिणाम होत असतात आणि या सगळ्यातूनच समाजाची जी कायदा सुव्यवस्था घडी यातही बिघडत चाललेली आहे। मात्र भर चौकात अशा पद्धतीनं हत्या होते, आजूबाजूला लोक असतील, या लोकांनीही कुठेही हा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला नाही का? प्रत्येकाला आपापल्या जीवाची भीती असते। उद्या जर आपल्यासमोर काही गोळ्या घातल्या तर आपण थांबवण्याच्या ऐवजी आपण तिथने आपल्या जीवाची वाचवण्यासाठी दूर पळून जाऊ। अगदी ती सर्वसामान्यांची जी भावना होती त्याच हेतूनच केला आणि ह्या गँग वॉरच्या मध्ये कोणीही पडत नाही। कोयता गँग असेल किंवा हे टोळी युद्ध असेल, धारदार शस्त्र असतात, त्याच्यामुळे बंदुका असतात, त्याच्यामुळे प्रत्येक जण जीवाला भीतो। या भीतीनेच ज्यांना काय करायचे करू दे असं म्हणून नागरिकांनी तिथून पळ काढला। प्रीतम, पुणे पोलिसांकडून आता या सगळ्या प्रकरणाचा कशा पद्धतीने तपास केला जातोय?